नाही कसं माहिती आहे की म्हणजे हा एक विषय म्हणू आपण किंवा आजार म्हणू खूप काळापासून चालूच आहे. म्हणजे आपण मागच्या 5-6 वर्षांपासून बघतो देशामध्ये तो सतत वाढत चाललेला आहे. आणि कुठेतरी आपण जेव्हा भेटत असतो लोकांना तेव्हा हा प्रश्न ते मांडतातच. केसेस वाढत आहेत. आता एक म्हणजे लाजिरवाणी गोष्ट अशी की जगामध्ये आपण कॅपिटल झालेलो आहोत सुसाईड आत्महत्येचं. तुम्हाला कसं वाटतं असं ऐकून की आपण आत्महत्येचं कॅपिटल आहोत जगामध्ये? ऐकून बरं वाटतं का आपल्याला? मग कुठेतरी मग एक आध्यात्मिक व्यक्ती आणि मी डॉक्टरी आहे, मग एक जबाबदारी वाटते की आपण आपल्यातर्फे काय करत आहोत. आणि आम्ही जी कामं करत होतो अगोदरपासूनच मग त्याचंच एक आपण पुढे एक एक्सटेन्शन केलं आणि लोकांच्या कल्याणासाठी मग आपण हे एक सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो केंद्रांच्या मार्फत. तर चिंतामुक्त केंद्र आपल्याला पूर्ण भारतभर करायचं आहे, देशाच्या बाहेरसुद्धा करायचं आहे. 3 महिन्याची त्याची ट्रीटमेंट आहे, गरिबांसाठी सगळ्यांसाठी आहे. ती जसं व्यक्ती असेल त्याप्रमाणे ट्रीटमेंट असणार आहे. आणि सायकॅट्रिस्ट आहे, प्रॅक्टिकल आध्यात्मिक आहे, ध्यान साधना आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लोकांचे आजार कमी करता येईल, मानसिक स्वास्थ्य चांगलं करता येईल, हा एक प्रयत्न आहे. आणि हे करत असताना म्हणजे अजून एक अशी वाईट घटना अशी की म्हणजे 5 वर्ष म्हणजे 5वीतला मुलगा आहे, त्याच्यासाठी आम्हाला काउन्सिलिंग करायला लागतं. म्हणजे 5वीतल्या मुलासाठी. म्हणजे तुम्ही एकतर म्हणजे आपण मुद्दामून नजरअंदाज करतोय, पाहत नाही, दुर्लक्ष करतो अशा गोष्टींपासून, किंवा कुठेतरी कुणाला तरी एक स्टेप घ्यावा लागेल. आपण आज घेतली एक स्टेप तर 10 वर्षांमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या देशासाठी होऊ शकतात. आता एक प्रॉब्लेम आहे हे जाणल्यामुळे आपण असं नाही बोलू शकत की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. माहीत असून की प्रॉब्लेम आहे, काहीतरी करावं लागतं, काहीतरी ॲक्शन आपल्याला हवी म्हणून सुरू केलं आणि चांगले लोक त्याच्याबरोबर येत गेले. आणि ह्याचं पुढचं म्हणजे मूळ मुद्दा असं की शुद्ध भावाने करायचं आहे, समाज कल्याणासाठी हे आपण काम करतो आहे, उपक्रम घेतलेला आहे आणि चांगल्याप्रमाणे लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. आणि आपण पुढे घेऊन चालणार आहोत. आपल्यासारखी मंडळी जोडत गेली तर मग चांगलं काहीतरी अजून करता येईल आपल्याला याच्यामध्ये. हे इन शॉर्ट मी सांगितलं तुम्हाला. लोकांमध्ये का फ्रस्ट्रेशन वाढते असं तुम्हाला वाटतं? तुम्ही आता सांगितलं की भारतामध्ये हे प्रमाण खूप वाढताना दिसतं. हो, नाही भारतातच नाही, जगभर आहे. पण आपण कॅपिटल झालेलो आहोत. आता इथे कसं की तुम्ही पाहिलं म्हणजे तुम्ही जेव्हा यंग होता किंवा तुमची अगोदरची पिढी त्यावेळचा काळ तुम्ही पहा कसं आणि आताचा काळ पहा. इतकं कॉम्पिटिशन स्पर्धा लावलेली आहे उगाचच काहीतरीच. म्हणजे तुम्ही पळा, पुढे जा पुढे जा पुढे जा, धक्काबुक्की चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डिलिव्हर करायचं, तुम्हाला बेस्ट द्यायचं आहे. ते लहानपणापासूनच सुरू होते ते या कॉम्पिटिशनमुळे, स्पर्धेमुळे. आणि कुठे सोल्युशनही नाही आहे, प्रॉपर मार्गदर्शन नाही आहे. जर आपण व्यवस्थित गोष्टी म्हणजे असं झालं की गरज वाढली पण ती सांभाळायची कशी, त्याला दिशा कशी द्यायची, हे कुठेतरी मिसिंग झालेलं आहे. तर प्रॉब्लेम्स वाढत गेल्या खूप काळांपासून. पण व्यवस्थित त्या प्रॉब्लेम्सला आपण समजून त्याच्यावरती काय उपायच केलेले नाही आहेत. आणि जे उपाय आहेत ते पण असे आहेत की जे पाश्चात्य देशातून आलेलं आहेत मेडिसिन्स, तेच एक उपाय आहे आपल्याला आत्तापर्यंत असं वाटलं. पण त्याच्या पलीकडे आपण इथे काहीतरी करू शकतो. आपण तेही ज्ञान घेऊ आणि आपण इथे काय करत आहोत त्या गोष्टी पण आपण घेऊन चालू शकतो पुढे, काय चांगलं करता येईल आपल्याला. तर आध्यात्मिक जोड किंवा आपण आपल्या जीवनातले अनुभव जे आपण घेऊन चाललो आहोत त्यांच्यापासून आपल्याला चांगल्या गोष्टी मिळत असतील तर यंग मुलांपर्यंत पोहोचवणे किंवा जे आता सध्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, तर आपण सगळ्या स्तरावरती प्रयत्न करत आहोत. म्हणजे मुद्दा असा की प्रॉब्लेम आहे, ॲड्रेस केला नाही, वाढत गेला, उपाय केला नाही त्याच्यावरती काहीच, म्हणून हा त्रास आपल्याला जास्त दिसतो आहे. आता ह्याच्यामध्ये पण असं नाही का ते एक ॲक्टर आहेत. आता ते ॲक्टर कोविड काळामध्ये एकदम डिप्रेस झाले आणि त्यांनी डिसाईड केलं, निर्णय घेतला की आता मला सुसाईड करायचंच आहे. आणि ते जाणार जे अंत करण्यासाठी आत्महत्येच्या अगोदर त्यांच्याशी माझा संपर्क झाला आणि त्यांना मी त्यावेळेस म्हणजे ट्रॅव्हल करता येत नव्हतं, प्रवास करता येत नव्हतं. मग त्यांच्याशी आम्ही फोनवरती बोललो आणि त्यांना काउन्सिल केलं फोनवरती. आणि ते जे ॲक्टर आहेत ते व्यवस्थित झाले, त्यांचं काम त्यांनी कंटिन्यू केलं आणि आजही ते करिअरमध्ये आहेत. हे एक उदाहरण. तसंच दुसरं उदाहरण, दुसरे एक ॲक्टर आहेत, त्यांना तसंच प्रॉब्लेम झाला पण त्याच्या आसपासच्या लोकांमुळे आम्हाला पोचता आलं नाही. आसपासच्या लोकांची अशी धारणा असते की बाबा महाराज का म्हणून जायचं आहे. आता तुम्ही पहिल्यांदा पहा की त्यांच्याकडे काहीतरी आहे देण्यासाठी, पहिलं बघून तर घ्या.
आता मी स्वतःला एक मित्र म्हणून पाहतो आणि डॉक्टर म्हणूनही सांगतो लोकांना की आपण काहीतरी करता येईल, आपल्याला चांगलं करता येईल. तर त्या ॲक्टरच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींमुळे आम्हाला त्यांच्याशी बोलता आलं नाही आणि त्या ॲक्टरने नंतर आत्महत्या केली. आता जेव्हा अशा 2 घटना घडतात, मग त्यावेळी असं आपल्याला वाटतं की आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे की आपण मदत पोहोचवता आली असती, त्या ॲक्टरच्या आपल्याला त्याचं जीवन आपल्याला वाचवता आलं असतं. ही संधी असताना आपण करू शकलो नाही. मग ते दुःख काहीतरी कुठेतरी राहतं आपल्याकडे की आपण ह्या गोष्टी अगोदरच केल्या असतं, ते गोष्टी झाल्या असत्या व्यवस्थित सगळ्यांसाठीच. मग ह्या उपक्रमाच्या पाठीमागे ते सुद्धा कारण आहे की इथून पुढे आपण आपलं काम इतकं वाढवावं की सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. बोला. हो हो नक्की. बरोबर. विश्वगुरु हा शब्द बीजेपी बरोबर. तर ते प्रत्यक्ष त्यांच्या त्या मोहिमेला हा सपोर्ट आहे की काय? दुसरा प्रश्न, 22 तारखेला बरोबर. बीजेपी आणि RSSने असे अध्यात्माचे अनेक कार्यक्रम घ्यायला सुरुवात, हो तर त्याच्याशी काही असा संबंध आहे का? आणि तिसरं की तुम्ही बोलला की 2024 डिसेंबरपर्यंत अवेलेबल आहे. हो हो तर पुढचं वर्षभर पक्ष निवडणुकांचा आहे केंद्रात आणि राज्यात. बरोबर. तर ह्या सगळ्या राजकीय याचा आणि आपल्या याचा काही संबंध आहे? बरोबर. आणि शेवटचा प्रश्न की 22 तारखेला हो. त्याबद्दल हो. बघा, आमचा संबंध समाजाशी आहे, समाजातल्या सगळ्या घटकांबरोबरच आहे. मग जो व्यक्ती समाजात राहतो सगळेच भेटतात ना, सगळ्याच प्रकारचे लोक भेटतात. आता तुमचा जवळचा संबंध राजकीयांशी आहे म्हणून हा प्रश्न येतो कधी कधी. आमचा संबंध सगळ्यांशीच आहे. तुम्ही गावाबद्दल विचारा, गावाच्या लोकांशी आपण चांगलं काम करतो, लहान मुलाबरोबर करतो, आपण कॉलेजांमध्ये करतो, कॉर्पोरेटमध्ये करतो, तसंच आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये करतो, तसं आपण राजकारण्यांबरोबर पण काम करतो, पण चांगल्यासाठी. त्यांना दिशा देण्याचं काम आपण करतो, किंवा अजून जोमाने तुम्हाला काय करता येईल, किंवा आध्यात्मिक आपल्याला ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर कसं पोहोचवता येईल तेच आपण बोलत असतो. आता जसं विश्वगुरू ही जी संकल्पना आहे ही अगोदरपासून आहे, म्हणजे जेव्हा माझी आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली तेव्हापासूनच आहे. आता कोण किती जोराजोराने बोलतो, मग तुम्हाला असं वाटत असेल की बहुतेक ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तसं नाही आहे. तुम्ही सुरू करा, आम्ही तुमच्यावर काम करू, कोणी करू शकते. विश्वगुरूसाठी सगळ्यांनाच आपण एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. कोणाचं आहे ते अजेंडा त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाही आहे. कोणाचे अजेंडा असू शकतो, आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करावं. आपण समाजासाठी करतो आहे. माझी एक्सपर्टीज अध्यात्म आहे, मग आध्यात्मिक क्षेत्राच्या मार्फत मला काय काय करता येईल मी तेच करतो आहे. तर विश्वगुरू नसेल, मी दुसरं घेतलं असतं तर तुम्ही त्याच्याबद्दलही तेच म्हटलं असाल. तर असं असतं की हे मला वाटलं, आम्हाला वाटलं म्हणून करतो. भाजपबरोबर आपलं असं त्याप्रमाणे किंवा कोणाबरोबरही आपण कोणाच्या अजेंडासाठी काम करत नाही आहे. आमची जी मूळ तत्त्व आहे ह्या देशाच्या मूळ तत्त्वाबरोबर जोडली गेलेली आहे, आणि ह्या देशाच्या मूळ तत्त्वाबरोबर जे जोडलेले गेलेले आहेत मग त्यांच्यावर आम्ही जोडले गेलेलो आहोत. हे सरळ असं गणित आहे. मग त्याच्यात तुम्ही येऊ शकता की असं की अरे तुम्ही तुमच्या त्या पेपरवाल्यांबरोबर तुमचा संबंध आहे का, म्हटलं अरे आहे, कारण की ते देशासाठी काम करत आहेत. मग तसं तुम्ही फिरून विचारू शकता, फिरून वगैरे असं. आणि प्राणप्रतिष्ठेचा ही म्हणजे मोठी उपलब्धी आहे. कोण करते ते महत्त्वाचं नाही, काहीतरी होतं हे महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपण समाजातली लोक सगळे एकत्र येत आहोत आणि एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर कोण कसं ते सोडून देऊन समाज एकत्र येतोय ते महत्त्वाचं. आपण तसं पाहावं. आणि मोठी उपलब्धी आहे, सगळेच तिथे जाणार आहेत, देशातली वरिष्ठ मंडळी तिथे पोचत आहेत. मग सगळ्यांनी जाऊन आपलं तिकडे योगदान द्यावं. इतकं बेसिक गोष्ट आहे. हां 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 नहीं देखो, अभी किसका देखने का नज़रिया है. मेरा
क्षेत्र अध्यात्म है तो मैं अध्यात्म के बारे में बोल सकता हूँ। और किसको बुलाना नहीं बुलाना उनका अपना पक्ष होता है, सब अपने अपनी संस्था अपने हिसाब से काम करती है। और जहाँ तक मुझे लगता है कि वो बहुत ज़्यादा लोग वहाँ पे पहुँचते हैं, ये मेरा अपना मत है, बहुत ज़्यादा लोग वहाँ पे नंबर्स में पहुँचते हैं। और बुज़ुर्ग हैं तो शायद उनका स्वास्थ्य देखा जाता है कि बहुत लोग पहुंच रहे हैं वहाँ पे। मेरे ख्याल से बहुत ज़्यादा ही भीड़ है। अगर वो 22 जनवरी का आप देखते हो वहाँ पर आसपास की होटल बुकिंग्स हैं या आना जाना है, बहुत सारी चीज़ें हो रही हैं। जो वरिष्ठ लोग हैं उनके लिए शायद स्वास्थ्य को देख के निर्णय हुआ होगा, पर ये देश के लिए काम हो रहा है तो आपको किसी व्यक्ति विशेष को नहीं देखना चाहिए, ऐसा मेरा मानना है। और सभी वरिष्ठ पूजनीय हैं, सभी के पूजनीय हैं, तो अच्छा काम हो रहा है, हमें उसको देखना चाहिए। स्वच्छ भारत के लिए मोदी जी ने पूरा देश का परिभ्रमण किया। हाँ। तो अभी आपका चिंता मुक्त भारत के लिए हाँ। आपका आगे का क्या प्लान है? अगले 10 साल के लिए तो बहुत ज़ोरदार प्लानिंग है हमारा। और इसमें जो केंद्र हमने जैसे कहा, चिंता मुक्त केंद्र के नाम से हम सब जगह काम करने वाले, तो केंद्र हम ओपन करने वाले हैं। शहर शहर जाके, हर जगह पहुंच के, गांव में पहुंच के, केंद्र के द्वारा हम लोगों तक पहुंचेंगे, उनको काउंसिल करेंगे, ट्रीट करेंगे कि जीवन को आप कैसे सक्षम तरीके से जी सकते हो। आपका दुख भी है, दुख को आप कंट्रोल कर सकते हो, रेगुलेट कर सकते हो। दुख के बोझ में आप डूब के आपको जीवन का अंत नहीं करना है, दुख को संभालते हुए आगे बढ़ना है। ये बहुत अच्छी तरीके से उन तक पहुंचाया जाएगा, समझाया जाएगा और मार्ग दिखाया जाएगा। तो अगले 3-4 साल तो इसको बढ़ाते जाएंगे हम। ख़ास तौर पे कॉलेज के जो बच्चे हैं, ये आगे आने वाली पीढ़ी है, उनके ऊपर ज़्यादा फोकस रहेगा इसमें। हर एक स्टेट में जाएंगे। जैसे देखो, आप जैसे बात लोगों तक पहुंचाएंगे, आप ये सोचिएगा कि आप मेरे लिए नहीं कर रहे हो, दादाश्री जी कोई बड़े नहीं हैं, आप उस संकल्प के लिए कर रहे हो, उस मुद्दे के लिए कर रहे हो, उस तकलीफ़ के लिए, उस प्रॉब्लम के लिए कर रहे हो। आप जुड़ जाते हो, इसका मतलब ये नहीं है कि आप मेरे भक्त बन गए, आप मित्र हैं मेरे। और ये देश के सामने समस्या है, आपको इसके साथ जुड़ना है नहीं जुड़ना है वो आपका निर्णय है। कुछ तो अच्छा हो रहा है, इसमें सब लोग मिलके काम करेंगे तो बहुत बढ़िया होगा, बहुत अच्छा होगा। सर तुम्ही मागाशी सांगितले की पुढच्या 4-5 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये फार चांगल्या गोष्टी होऊ शकतात। हो हो एक गोष्ट आणि दुसरं तुम्ही सांगितलं की 1 वर्षानंतर मी अवेलेबल होणार नाही। हो हो तो प्रश्न हो हो नाही, कसं माहिती आहे, आता एक मी जे मला वाटतं मी तो ओपनलीच बोलतो, म्हणजे जसं मला आतमध्ये जे भाव प्रकट होतात, माझा नेचरच तसा आहे, स्वभाव तसाच आहे। ते म्हणाले मगाशी की तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, पण मी कोर्स नाही केला। तर का चांगलं आहे? कारण की जे आतमध्ये वाटते ते सरळ बोलतो आपण, जे मनात जे पण भाव येतात आपण ॲज इट इज तसंच आपण व्यक्त करतो। तर इथे कसं की आध्यात्मिक व्यक्ती कसा असतो किंवा आध्यात्मिक व्यक्ती काय विचार करतो किंवा आध्यात्मिक व्यक्ती नेमकं करतो काय ते लोकांना कळत नाही, गफलत तिकडे होते। नेमकं आपण काय पाहतो की गुरु महाराज आहेत आणि चांगलं काम करत आहेत, आध्यात्मिक व्यक्ती वेगळा आहे। आध्यात्मिक व्यक्ती हे चांगुलपणाला पकडून जगतो, सद्गुणांना पकडून जगतो आणि त्या ऊर्जेचा वापर समाजाच्या कल्याणासाठी करत असतो। तर माझी जी विचारसरणी आहे, माझी जी वाटचाल झालेली आहे ती माझ्या गुरुजींबरोबर झाली आहे। बाबाजी जे आहेत, महाअवतार बाबाजी जे हिमालयात असतात, त्यांच्याबरोबरच वाटचाल होत असताना जे शिकलो मी, त्या शिकण्याचा प्रभाव असा झाला की काही गोष्टी मी अशा करतो जिथे मी लोकांबरोबर बसून त्यांच्याशी बोलून त्यांना गाईड करून करतो। आणि ध्यान अवस्थेत बसतो आपण तेव्हा काही गोष्टी आपल्याला उमजतात, कळतात, सेन्स होतात। तर त्याच्या अनुभवामुळेच असा निर्णय झाला किंवा अशी की ईश्वराची इच्छा असं तुम्ही समजा की 1 वर्षभर आपण सगळ्यांना एक संधी देतोय की चिंतामुक्त भारतासाठी सगळ्यांनी येऊन काम करावं। मी 2019ला पण असंच काहीतरी बोललो होतो त्यावेळेस की 5 वर्ष थोडे बिकट आहेत, लवकरात लवकर चेंज करा। आणि पण 3 वर्ष खूपच अवघडीचे गेले सगळ्यांना। तर पुन्हा मी असं म्हणतो की मी 1 वर्ष सगळ्यांसाठी अवेलेबल आहे, पण त्याच्यानंतर माझं जास्त योगदान जे आहे हे आध्यात्मिक स्तरावरती थोडं वेगळ्या प्रमाणे जाणार आहे। तर प्रॅक्टिकली फिजिकल लेवलवरती नसेल, लोकांना भेटणं वगैरे, पण ते आतल्या आतमधूनच तुमच्या हृदयांच्याच द्वारे मला आपल्याला करता येईल असे आपण काहीतरी सोय करत आहोत। आता पुढे 4-5 वर्षामध्ये काय पॉझिटिव्ह तुम्हाला असं काय घडू शकते, काय देशामध्ये असं होऊ शकतं? आता हे बघा, आता जसं ना, आता आजचा कार्यक्रम होता आपला, आजचा कार्यक्रम 8 वाजता आपल्याला संपवायचा होता। हे निश्चित आहे कार्यक्रम संपणार, कधी संपणार ते आपल्याला माहीत नाही,
आता आपण 10 वाजून गेले, आपण इथेच बसलेलो आहोत. कार्यक्रम संपणार हे नक्की आहे, पण कधी संपणार आणि कसा संपणार हे त्या वेळेवरती अवलंबून आहे. भविष्याबद्दल कोणीही काही कधी सांगू शकत नाही नेमकं काय होणार आहे. अंदाज आपण बांधू शकतो, कशावरती बांधू शकतो. ज्या आज घडामोडी होत आहेत त्या तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला कळतं की आपण कुठे चाललो आहे. जे आज घडते तुम्ही अभ्यास स्वतः घरी करा. मी ध्यानाच्या द्वारे करतो अभ्यास. हे बाहेरचं मन बंद करतो आणि अंतर्मनाने पाहतो. तुम्ही दोन्ही सरळ तुम्ही करू शकता. असं काही नाही की माझ्याकडे विशेष काय आहे. फरक इतका आहे की तुम्ही प्रयत्न नाही केला, तुम्ही इतकाच फरक आहे. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला पण दिसेल. मी तेच करत असतो म्हणून मला पटकन दिसतं, तुम्हाला 2 दिवसांनी 3 दिवसांनी दिसेल. त्या वेळेप्रमाणे गोष्टी घडत आहेत आणि त्याप्रमाणे त्या दिशेने जाणारच आहेत. चेंज इनएव्हिटेबल आहे, ते होणारच होणार. ट्रान्सफॉर्मेशन होणारच होणार. कधी कसं काय ते त्या वेळेवरती आपल्याला सोडून द्यावं लागेल. पण इतकी गॅरंटी आहे 2030, 31, 32पर्यंत तुम्हाला खूप काही चांगलं बघायला मिळेल. आता चिंतनाचा भारत ही संकल्पना आपली चांगली आहे. 2032च का? बरोबर, हा प्रश्न पण चांगला आहे तुमचा. पण मी तुम्हाला तेच सांगितलं, काही उपक्रम करायचा असतं आपल्याला तर थोडा काळ लागतो, आपल्याला वेळ लागतो. आणि 2032 आध्यात्मिकदृष्ट्या आमच्यासाठी एक चांगली वेळ, चांगला काळ किंवा एक उत्तम वर्ष, एक बदलावसाठी, चेंजसाठी, परिवर्तनासाठी आहे, जे आम्हाला योग्य वाटलं. त्याच्यामुळे त्या वर्षी आपण टार्गेट ठेवलेलं आहे की आपण तिथपर्यंत पोचायचंच आहे. जितकं आपल्याला करता येईल प्रयत्न तर आपण करू शकतो. पूर्ण होणार नाही होणार तुम्ही त्या क्षणावरती वेळेवर सोडून द्या. प्रयत्न करण्यात काही वाईट तर नाही आहे. बरोबर की नाही? दादाश्री, आपने अपने संबोधन में मुखार से यह कहा कि कुछ जातियों वगैरह और युक्तियों वगैरह निकालने की बात आपने की, तो नरेंद्र शास्त्री और नहीं, देखो वो उनका अपना एक्सपर्टीज़ है, उनका अपना ज्ञान है, उनकी विद्या है और ऐसी विद्या होती भी है. वो जो जिसको ठीक लगता है उन्हें करना चाहिए. मेरा कहने का मतलब ये है कि अध्यात्म वो नहीं है. अध्यात्म जो आप देखेंगे ना, बहुत बड़ा विशाल विराट है. आप वेद पढ़ेंगे तो आपको बहुत कुछ दिख जाएगा. वेद है, उपनिषद है, जिसमें सत्य बहुत तरीके से, अच्छी तरीके से लिखा गया है. उसको पढ़ना, समझना, अनुभव करना, ये बहुत बड़ी एक उपलब्धि देश के लिए है कि यहाँ पर वो अवेलेबल है. कहने का मतलब ये था कि आप लोग जो हैं उसको देख के सीमित न करें. और धीरेन्द्र शास्त्री जो भी हैं हमारे मित्र हैं, पर उनकी भी इच्छा वो नहीं कि लोग चमत्कार को देखें. वो भी चाहते कि कथा द्वारा लोग राम जी तक ही पहुँचे, हनुमान जी तक पहुँचे. उनका भी जो लक्ष्य है वही है. चमत्कार करना लक्ष्य उनका भी नहीं है, ऐसा मुझे लगता है. तो बस लोगों के अंदर से धारणा निकालनी है, गलत धारणा. बहुत गुरु जी है, महाराज जी है, आपने जो विषय निकाला, जो अपनी संस्था चमत्कारों के ऊपर आधारित करते हुए आगे बढ़ रहे हैं, जो नहीं चल सकता. चमत्कारों पे आधारित कोई भी संस्था नहीं चलती. वो 1 साल, 2 साल, 3 साल ही चलती है. सत्य पे आधारित हो, ज्ञान पे आधारित हो, अनुभव पे आधारित हो. हमको यही कहना है. हम जब 2020 से आगे भी जब लोगों से बात करते थे तो हमने कहा कि परिवर्तन के ऊपर आप बात कीजिए. हमने कई गुरु महाराज जो थे उन सभी को कहा. उस वक्त हमने हमारे वीडियो से भी, यूट्यूब पे वीडियो है, अपील भी किया लोगों से, गुरु महाराजों से ख़ास तौर पे उनको कहा कि आप परिवर्तन के ऊपर बात करें. और आप देखेंगे कि अभी बहुत सारे गुरु महाराज हैं, उन्होंने ट्रांसफॉर्मेशन के ऊपर, परिवर्तन के ऊपर फ्री कोर्सेज शुरू किए हैं और वो कर रहे काम अच्छी तरीके से. तो ऐसे और भी गुरु हैं, महाराज हैं, जो उन बातों को समझेंगे और ट्रांसफॉर्मेशन के ऊपर फ्री कोर्सेज शुरू कर देंगे, है ना. तो ये अच्छी चीज़ें भी हो रही हैं. ठीक आहे. आप सर 3 महिन्याचा जो आपला कोर्स आहे, त्यांना एकदा विचारू द्या, बिकॉज ते खूप वेळ तुम्हाला परत विचारता. पाणी द्या. भारत पूरे विश्व का युवा देश है और पूरा युवा आबादी रहती है. पूरे विश्व में भारत का युवा डंका बजा रहा है. किसी भी क्षेत्र में आप किसी भी क्षेत्र में ले सकते हैं. लेकिन एक आंकड़ों को देखा जाए तो पिछले कई सालों में एक आंकड़े निकल के आते हैं कि भारत का युवा आत्महत्या और डिप्रेशन और इसके चपेट से आत्महत्या करता हुआ जा रहा है. आपकी ये मुहिम में चिंता मुक्त भारत
एक बहुत अच्छी मुहिम है। मुझे लगता है देश में रेगुलेशन और एक नया चेंज ला सकती है, जी लेकिन जितना कहने में आसान लग रहा है, मुझे लगता है बहुत सारे चैलेंजेस आएंगे, बहुत कठिन काम हो सकता है। कितना आपने क्या टारगेट ले रखा है, कैसे ये चीज़ें और युवा तक कैसे पहुँचे? जी देखिए, बहुत अच्छा आपने सवाल पूछा और आपने सराहना भी की इस चीज़ की जो अच्छा काम कर रहे हैं। तो देखिए, कभी तो कहीं पर किसी को तो शुरू करना है। हमने 2032 लेके चल रहे हैं और 100% ये हो जाएगा, पर आप 0.001% ये सोचते कि नहीं भी हुआ तो हम ये इसके बाद इसका उपलब्धि ऐसी होगी, इसकी उपलब्धि कि कोई और इसको देख के आगे चलाएगा, वो अगले 10 साल चलाएगा, कोई और 10 साल चलाएगा। तो होगा ऐसे कि ये जो कड़ी है, अच्छे काम की कड़ी, ये चलती जाएगी, वो रुकेगी नहीं। ये दादाश्री जी की वजह से नहीं है, ये आज की ज़रूरत की वजह से हम सब कर रहे हैं। तो ये काम लगातार चलते ही जाएगा, बढ़ते ही जाएगा। अब ये करते समय जब हमने हमारा टारगेट रखा है फ़िलहाल, युवा पीढ़ी, जितने युवक हैं जो कॉलेज में पढ़ते हैं या जो यंग प्रोफेशनल्स हैं, वहाँ तक पहुँचना है। तो देश में जितने इंस्टीट्यूशंस हैं, संस्थाएं हैं, एजुकेशनल इंस्टीट्यूशंस, उन तक हम पहुँच रहे हैं और काफ़ी हद तक पहुँच भी गए हैं और उन्होंने अच्छा रिस्पॉन्ड भी दिया है। तो ये काम अच्छी तरीके से पहले कर चुके हम। आज आपने देखा प्रोग्राम में ना, हमने बहुत कुछ चीज़ें दिखाई, पर आपने जितना भी देखा जो हमने अभी तक किया है उसका 5% ही दिखा है समय के अभाव की वजह से। पर हमने इतना बहुत कुछ कर चुके हैं। मैत्री बोध परिवार जो शुद्ध भाव से कमिटमेंट के साथ काम कर रहे हैं, कोई रिवॉर्ड के लिए नहीं कर रहे, कोई बख्शिश दे इसके लिए नहीं कर रहे, हम हमारे लोगों के लिए कर रहे हैं, बस इतना ही है। आप उसके लिए हमको थैंक यू भी बोलेंगे, हमको उसका भी एक्सपेक्टेशन नहीं है, हम करते रहेंगे। इसी से एक एड ऑन सवाल ये भी है, कैसे लोग इससे जुड़ सकते हैं आपकी मुहिम से? और भारत सरकार और राज्य की सरकार युवाओं को लेकर इतनी चिंतित है और कई ऐसे प्रोग्राम भी बना रही है। मोदी सरकार की बात करें तो आए दिन बहुत सारे प्रोग्राम बनाती है युवाओं को लेकर। भारत सरकार से, राज्य सरकार से क्या अपेक्षा रखते हैं और लोग आपसे कैसे जुड़ सकते हैं, इस मुहिम का कैसे हिस्सा बन सकते हैं? देखिए, सरकार से अपेक्षा रखना छोड़ देना चाहिए। ये आपका देश है, आप काम करें, आप इस सोच को लेके चले। आधे से ज़्यादा लोग यही सोचते हैं कि सरकार कुछ करेगी, इतना बड़ा देश है, सबसे बड़ी आबादी है, कितनी सारी चीज़ें सरकार देखेगी। आप वो भी सोचिए ना, ये काम आपका खुद का है। हम 10 लोग मिलके भी जो कर सकते हैं, सरकार से पूछने की ज़रूरत ही नहीं है। सीधी सी पहली बात यह है, हमने खुद से शुरू किया है। दूसरी बात यह है कि हाँ, सरकार की जो काम करने की पद्धति है या उनका जो फोकस है, उनकी जो मिनिस्ट्री है, उनके साथ हम टच में हैं, उनसे बातचीत है और उनका जो हम सहायता के हिसाब से देखेंगे कि किस तरह से देश में फैलाया जाए उनके इंस्टीट्यूशंस के द्वारा, तो वो बातचीत अभी भी है और वो समय के हिसाब से बनेगी। शायद अगले साल के बाद ही हम देख पाएंगे कैसा बनता है वो, पर वो एक दिशा है। समय के हिसाब से अपने आप ही वो एक्सप्लोर करके आप देखेंगे, उसका रिजल्ट भी देखेंगे। पर अभी ये कि उनको देख के उनके ऊपर आधारित होकर काम शुरू नहीं किया। कोई नहीं भी रहेगा, हम 10 लोग कर लेंगे। इस भाव से आप भी शुरू करो लाइफ में। देखो, पहला तो रिस्क ले लो, आप शुरू कर लो, लोग आएंगे। अच्छा काम रहेगा तो लोग आएंगे, वो जुड़ेंगे। लोग विश्वास ही नहीं रखते, खुद पे विश्वास नहीं करते। देखो, आप मैत्री दूत बनकर कि आप मैत्री दूत बनकर हमारे साथ जुड़ सकते हैं। ऑनलाइन हमारी वेबसाइट भी है, नाम रजिस्टर कर सकते हैं, जो कॉन्टैक्ट नंबर्स हैं वहाँ पर आप जुड़ के आप एक सभासद, एक मेंबर बन सकते हैं। एज इट इज़ जहाँ पर भी आप हैं वहाँ पर आप क्या क्या कर सकते हो, आपको ट्रेनिंग दी जाएगी, बताया जाएगा। तो ये पूरा सिस्टम है, वो सिस्टम के हिसाब से हम कर पाएंगे। डिटेल्स मिलने का है तो शायद कोई बता देंगे कहाँ पर आपको लॉगिन करना है, कहाँ पर रजिस्टर करना है, बता दिया जाएगा। हाँ हाँ, लास्ट एक क्वेश्चन किसी को पूछना है? कोई आखिरी क्वेश्चन? आखिरी क्वेश्चन किसी को पूछना है? एक मिनट। हाँ हाँ, आपको तो मेरी सारी डिटेल्स पता है, आपको कैसे पता है? सर, आपल्यामध्ये प्रेमाची व्याख्या किती काय? प्रेमाबद्दल तुम्ही बोललात का? तो देखिए, प्रेम जो है, प्रेम भाव है, अवस्था है, मन का गुण नहीं है, हृदय का गुण है। मन से आप किसी को
प्रेम नहीं कर सकते। तो जैसे आप मन से प्रेम करेंगे, इसमें सीमाएं आ जाती हैं, अपेक्षाएं आ जाती हैं, लेन देन का व्यवहार शुरू हो जाता है। जहाँ पर लेन देन है वहाँ पे प्रेम नहीं है। और जब हृदय से आप अनुभव करते हैं तो सिर्फ देने का भाव होता है, आप सिर्फ देते हो। आप जब देने का भाव आ जाता है, आप समझना वही प्रेम है। जहाँ पर स्वतंत्रता है, फ्रीडम है, वहाँ पर प्रेम है। जहाँ पर अपनापन है वहाँ पर प्रेम है। जहाँ ईश्वर है वहाँ पर प्रेम है, या तो जहाँ प्रेम है वहाँ ईश्वर है। ये सरल व्याख्या है। सब अपने हैं, कोई पराया नहीं है। कोई और समझ सकता है कि आप पराये हो, पर आपके लिए सभी अपने हैं। जिस दिन ये भाव आ जाएगा कि सभी अपने हैं, आप ये समझिएगा कि आपने प्रेम का अनुभव कर लिया। ये सरल हमारी एक समझ आपको बताई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।